आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मतदानासाठी जात असताना पोलिसांनीच अडवून धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे। या घटनेत त्यांच्या हातालाही दुखापत झाल्याचं त्यांनी सांगितलं। मी अनेक वर्ष राजकारणात आहे, पण लोकशाहीला काळीमा फासणारा असा प्रकार कधी पाहिला नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मंत्री महोदयांना मारहाण करण्याचा आणि मतदारांना अडवण्याचा प्रकारही अत्यंत निंदनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्रात याआधी अनेक निवडणुका पार पडल्या, पण साताऱ्यात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे। पोलीस उपस्थित असताना मंत्री महोदयांनाच धक्काबुक्की होणं, तेही पोलिसांकडूनच, हे धक्कादायक आहे, असं त्या म्हणाल्या। तसेच संबंधित एसपींना बडतर्फ करून सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणावर मंत्री शंभूराज देसाई यांचीही प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार असून या संपूर्ण घटनेमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। म्हणजे आज इतक्या निवडणुका आपण देशामध्ये पाहतो, महाराष्ट्रामध्ये गेले 2 वर्ष सतत निवडणुका आपण पाहतोय, परंतु अशा पद्धतीनं 2-2 मंत्री तिकडे आहेत आणि त्यांच्यावर हल्ला होणं पोलिसांच्या उपस्थित पोलिसांच्या मार्फतच, हे कधीच महाराष्ट्रात, म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकतेय की पोलीसच मंत्र्यांना धक्काबुक्की करतायत। सभापती महोदय, आपण निर्देश तर दिलेले आहेत, एसपी आहेत, त्यांना बडतर्फ केलंच पाहिजे, प्रश्नच नाही, परंतु जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची सुद्धा तिथून तात्काळ बदली केली पाहिजे। कारण याची न्यायालयीन चौकशी व्हायची असेल तर ज्या ज्या लोकांनी हे सगळं घडवून आणलंय, खरं तर जिल्हाधिकारी असतील, सीओ असतील किंवा एसपी असतील, यांचं काम प्रथम हे आहे की निवडणूक सुरळीत पाडण्यात यावी। तिकडे त्यांना जर त्यांनी सगळं कंट्रोल करण्यात, हे त्यांचं टोटल फेल्युअर आहे। आणि मंत्र्यांच्या अंगाला हात लावणं, हे तर महाराष्ट्रात मी पहिल्यांदाच ऐकतेय, हे अतिशय निंदनीय आहे। याची आपण दखल घेतलेलीच आहे, शासनाने दखल घेतली आहे, परंतु ज्येष्ठ मंत्री इकडे आहेत, उदय सामंतजी पण आहेत, गणेश नाईक आहेत, परंतु मला असं वाटतं की शासनाने आजच्या आज आपण दिलेल्या निर्देशांचं पालन करावं, एवढंच मी बोलते। धन्यवाद। आपण तरी माझं ऐकून घेतलं, घ्यायची संधी दिली। आपण म्हटलं की तुम्ही सभागृहात आहे, बोला। सन्माननीय सदस्य हेमंत पाटील साहेबांनी, सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी जी घटना कथन केली, मला थोडासा आपला वेळ हवाय, कारण मला काय वाटतंय की आपला तुम्ही मला सारांशाने मुद्दा सांगा। सारांशाने सांगतो, आपल्या दुपारच्या चर्चेत असतं तर अजून सविस्तर चर्चा झाली असती। मी आपल्याला एकच म्हणेन की थोडासा वेळ द्या सन्माननीय सभापती महोदय। मी 40 वर्ष राजकीय जीवनात आहे, वयाच्या 20व्या वर्षी मी राजकारणात आलो। माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी एका साखर कारखान्याचा चेअरमन झालो। 40 वर्षात असा अनुभव मला राजकारणामध्ये आमच्या जिल्ह्यात, राज्यात कधी आला नव्हता। एवढा वाईट, दुर्दैवी अशा पद्धतीचा अनुभव मी भोगलाय। सन्माननीय सभापती महोदया, निवडणुका होतात, बहुमत, अल्पमत आपण सगळे बघतो। या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आमचा प्रीपोल अलायन्स महायुतीमधल्या 2 पक्षांचा झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना। आणि प्रीपोल अलायन्स मध्ये आम्ही 65 जागेंच्या सभागृहामध्ये 37 जागा जिंकल्या। आणि राईट फ्रॉम दी डे ऑफ इलेक्शन, म्हणजे निकाल डिक्लेअर झालेल्या दिवशी आम्ही सांगितलं आम्ही एक आहोत, जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचा प्रीपोल अलायन्स घेईल। मी तेवढा इन्सिडेंट सांगतो आता काय झाला ते, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी केला। आम्ही 33 सदस्य मतदानाला चाललो, आमची बैठक एकत्र झाली, ठरलं उमेदवार अध्यक्षपदाचा कोण, उपाध्यक्षपदाचा कोण, आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे 2 सदस्य ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, संदीप मांडवे आणि अनिल देसाई, हे आमच्याबरोबर बैठकीला होते। ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते बापसाहेब शिंदे, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आमच्याबरोबर होते। तिथं सुद्धा आमच्या बैठकीच्या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदया 50 साध्या वेशातले पोलीस खाली होते। तुम्हाला अटकच करायची होती ना, आमच्या 2 सदस्यांना गुन्हा दाखल केलाय म्हणून। तिथं का नाही केली? का? 2000 शिवसैनिक तिथं होते खाली, तिथं नाही धाडस झालं पोलिसांचं आमच्या सदस्यांना हात लावायचं। मी
मान्य मकरंद पाटील, मान्य शशिकांत शिंदे आणि मान्य नितीन काका, आम्ही ह्या सदस्याला घेऊन या आपलाच चाललाय सगळा किस्सा. मंत्री महोदय, मला याच्यावर मला निर्णय एक सांगायचं सांगायचं आहे, विनंती आहे शासनाने सभापती दखल घ्यायला महाराज. पाहिजे. हो, सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत, अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणक, ते 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्या बरोबर होते संदीप मांडवे, त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या? सभागृहाच्या अलीकडे त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं, ते 5 फुटावर होतं. सभापती महोदय, मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते. भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच, हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही 4घच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला मला काय वाटतं पाहिजे. याला- मग कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं मला आम्ही. थांबायचं नाही. ते बरोबर नाही सभापती महोदय. न्याय द्या आम्हाला, न्याय. आम्ही मला कोणाकडे न्याय असं मागायचा? इथं दिसतंय. आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. मी त्यामुळे आपल्याला- माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा. एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे.